यांनी फक्त निवडणूक पुरतं या गोरगरीब माता भगिनींना गाजर दाखवलेला आहे. बस तसाच प्रकारे निवडून येण्यापुरतं यांना दाखवायचं आणि आता इलेक्शन झाला, निवडणूक झाली, आता काही त्यांना जनतेची गरज नाहीये, काही लाडक्या बहिणींची गरज नाहीये. त्यांचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पगारी बंद, त्यांना म्हणजे त्यांना मिळणारा ती योजनाच बंद करायची. त्यांना या लोकांना जर द्यायची असते त्यांनी बंदच केली नसती ना. त्यांनी ह्या नवीन जाचकाठी घातल्याच नसेल. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा तहसील कार्यालय या ठिकाणी. हे जे तुम्हाला आपल्या भगिनी दिसत आहेत, आपल्या हे जे बहिणी दिसत आहेत, हे आहेत म्हणजे ऊसतोडी कामगार आहेत. कामधंदे सोडून ते आज इथं पाचोरा तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत. कारण त्यांचा 4 ते 5 महिन्यापासून त्यांचं बहिणीचे जे पैसे पडत आहेत ते काय 1-1.5 रुपये ते पडत नाही आहेत 4-5 महिन्यापासून. त्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत. त्यांच्या गावामध्ये ग्रामसेवक असेल तिथपर्यंत गेले, तिथं काही झालं नाही. त्याच्यानंतर ते शेवटी ते आता आलेले आहेत तहसील कार्यालयामध्ये, तहसीलदारांना भेटण्यासाठी आलेले आहेत की त्यांची काय अडचण आहे. त्यांच्यापासून आपण विचारून घेऊया. ताई, तुम्ही इथं आलात, इथं तहसील कार्यालयामध्ये कशासाठी आला तुम्ही? मी का लाडके बहिणीचा पगारसाठी. लाडकी बहिणीचे पैसे पडत नाहीत का? नाही. कधीपासून पडत नाही? 5 महिने झाले. 5 महिने झालेले. तुमची काय अडचण आहे? लाडके बहिणीचे पैशांची अडचण आहे. आम्ही केवायसी करायला जाता, पण आम्हाला केवायसी बी नाही म्हणता. पहिले चालू असताना कसं बंद झाले. हा, म्हणजे तुमची काय अडचण आहे? आमने बी तीच अडचण आहे. ऊस तोड्याला निघून जाता आम्ही 5-5 महिने. आम्हाला तेवढंच पोटाला आसरा आहे. हा, तेवढेच दुनियाभरची महागाई आम्हाला तेवढेच देत होते. आता आधार तालीस कस काय बनवून गेले. केवायसी करायला इथे जावा तिथे जावा, बालवाडी मध्ये बी गेले ते पण नाही म्हणता. गरमशोक आपण त्यांना भेटले ते पण नाही म्हणता. केवायसी कुठे कुठे फिरवा आम्ही. तुम्ही बघू शकता, हे ऊस तोडी आहेत. केल्याशिवाय पोट भरणार नाहीये. त्यांना रोज काम धंदे करावे लागतात. आता 4-5 महिन्यापासून पैसे पडत नाहीयेत. जर आम्ही जर एक माणसाकडे 4-5 दिवस फिरले, आम्ही पोटाला काय खावा, कुठे फिरवा. आता भावांना तुम्हाला काय सांगायचे? आमचे जेवढे आहेत तेवढे आम्हाला त्यांना चालू करून द्यायचे, तेवढी पगार चालू करून द्यायची विनंती आहे आमच्या आले त्या भावाला, लाडक्या भावाला हात जोडून. ताई, तुमचं काय अडचण? आमच्या बी तेज आहे. पैसे पडत नाही? पैसेच पडत नाही. असं आहे का? बरं. तुमचं ताई? आमचे बी तेज दादा. तेच आहे. तुमचं? आमचे विद्यार्थी लाडके बहिणीचे पैसे पडताना अंगणवाडीत जावा, अंगणवाडीवाले म्हणता फॉर्म गेल्यावरी. मग आम्ही कस काय भरावा फॉर्म गेल्यावर? तेवढंच करतोच आम्ही. आम्ही ऊसतोडीला झालो होतो, घरी आलो पण आमची केवायसी होत नाहीये. 2-3 ठिकाणी तपास केला पण काही होत नाही, केवायसी होणार नाही म्हणे. तुमची काय अडचण आहे? आमची बी तेज अडचण आहे, केवायसी. लाडके बहीण पैसे पडताना आमचे नाही. तुमचं? आमचे बी तेज अडचण आहे. आता बघितलं तुम्ही यांची अडचण काय आहे. केवायसी होत नाही म्हणून यांचे पैसे पडत नाहीये. हे लाडक्या बहिणी आहेत. रोज त्यांच्या खात्यामध्ये 1,500 पडत होते महिन्याला. त्याच्यामध्ये त्यांचं घर परिवार चालत होतं. त्याच्यामुळे कुठं ना कुठं त्यांना त्यांचे पैसे खात्यात पडले पाहिजे. राज्य सरकारांना विनंती आहे, बहिणीमुळे निवडून आला तर त्या बहिणीच्या खात्यात पैसे पडले पाहिजे. आणि त्या बहिणी आज जसं तुमच्या आतापर्यंत बहिणीवर निवडून आला तशाच बहिणी सगळ्या खुश झाल्या पाहिजे. आणि हे बातमी परत जेव्हा पैसे पडेल तेव्हा आणखीन आम्ही यांच्याकडेच येऊ. आता आपल्या सोबत आहेत एकलव्य संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना सुद्धा विचारूया की खरोखर हे जे आता हे बहिणी, लाडक्या बहिणी जे आहेत, आज एवढं तुम्ही परेशानी बघता यांच्याकडे. आज तहसीलदाराकडे आलेले आहेत. यांना कागदपत्र माहिती नाहीये. ऊसतोडी करणारे आहेत, शेतात जाणारे आहेत. त्यांना काही देणं घेणं नाहीये लाडक्या बहिणीवाला. आणि सरकारनं स्पष्ट स्टेजवर सांगतात की मी जे आज निवडून आलोय फक्त माझ्या लाडक्या बहिणीसाठी निवडून आलेलो आहे. आणि आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पडत नाहीयेत. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती करतो की ह्या ज्या माता भगिनी आहेत ह्या आदिवासी समाजाच्या आहेत आणि हे वेठबिगारीचं जीवन जगणारा हा समाज आहे. हे पोटाचे टीसभर खळगी भरण्यासाठी ऊस तोडीला, वीटभट्टीला कामाला जातात.
ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस यांचे पैसे पडले, यांना हप्ता भेटले, एक वर्ष 6 महिने यांना हप्ते भेटले. त्याच्यानंतर हे ऊस तोडायला गेले आणि त्यांचे हप्ते, त्यांच्या अकाउंटवर पैसे, लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे बंद झाले. त्यांनी चौकशी केली की बाबा तुमचं ई केवायसी झालेलं नाहीये, पण ई केवायसी करण्यासाठी ते संबंधित ई सेवा केंद्रावर जातात, पण त्या ठिकाणी त्यांचं ई केवायसी केलं जात नाही, होत नाही असं कारण सांगून त्यांना तिथून काढलं जातं. मग ही जी योजना शासनाने काढलेली आहे ही गोरगरीब जे गरजू आहेत, जे वेठबिगारीचे जीवन जगतात, अशा लोकांना जर मिळत नसेल तर मग या योजनेचा फायदा काय आहे? म्हणजे हे गरजू लोक आहेत, यांना एक टायमाची खाण्याची पंचायत आहे, अशी या परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या ह्या आमच्या माता भगिनींना या लाडकी बहीण योजनेचा तात्काळ लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी आज आम्ही एकलव्य आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आमचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ आहेरे, आम्ही सर्व त्या माता भगिनींना घेऊन तहसीलदार साहेबांना भेटायला आलोय. बरं, मला काय म्हटलं तालुक्यात हा, कारण की आता पाचोरा तालुक्यातला बहुतांश आदिवासी भिल्ल समाज हा जवळजवळ 50-60% हा ऊसतोडी वीज भेटीला वेठबिगारीच्या कामाला जात असतो. परंतु आता ऊस तोडीहून ते आता गेल्या महिन्याभरापासून गावात आलेले आहेत. गावात आलेला नसताना त्यांनी बँक कडे गेले की आपले लाडके बहीण योजनेचे पैसे आले असतील तर आपण काढून थोडा आपल्याला पोटपाणीसाठी बाजारात करता येईल. परंतु त्या ठिकाणी जाऊन त्यांना निराशा त्यांच्या हाती लागली. बँकेकडे त्यांचा 1ही रुपया त्या ठिकाणी आढळून आला नाही, योजनेचा पैसा आलेलाच नसल्यामुळे. मग ते संबंधित गावाच्या ग्रामपंचायतला भेट दिली, तलाठीला भेट दिली, ग्रामसेवकांना भेट दिली, ते तसेच त्यांचे सर्वांकडून ई सेवा केंद्रावाल्यांना भेट दिली. पण या लोकांनी त्यांना सांगितलं की तुमची केवायसी आता होणार नाही, की शासनाने जे काही निर्देश दिलेले होते काही दिवसापूर्वी ते फॉर्म वगैरे केवायसी करून आम्ही सर्व शासनाकडे प्रस्ताव दाखल करून ऑलरेडी दाखल झालेले आहेत. आता तुमचा आम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला काही मदत करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आता कुठे जायचं असेल, कुठल्या वरच्या साहेबांना भेटायचं असेल तर तुम्ही भेटा. म्हणूनच आज या ठिकाणी आपण या महिलांना घेऊन तहसीलदार साहेबांची दालनामध्ये आलेलो आहोत. यांनी फक्त निवडणूक पुरतं या गोरगरीब माता भगिनींना गाजर दाखवलेलं आहे. बस तसाच प्रकारे निवडून येण्यापुरतं यांना दाखवायचं आणि आता इलेक्शन झाला, निवडणूक झाली, आता काही त्यांना जनतेची गरज नाहीये, काही लाडक्या बहिणींची गरज नाहीये, त्यांचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पगारी बंद, त्यांना मिळणारा ती योजनाच बंद करायची. त्यांना या लोकांना जर द्यायची असते त्यांनी बंदच केली नसती ना. त्यांनी ह्या नवीन जाचकाठी घातल्याच नसेल. तुम्ही सुरुवातीला सरलगट दिलं ना त्यांना, त्यांचे डॉक्युमेंट्स पाहूनच दिले ना तुम्ही, मग सरलगट आता बी द्यायला पाहिजे ना. ही शासनाची सौरी नौटंकी एकूण या ठिकाणी दिसून येत आहे. लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी नाव दिलेलं आहे आणि लाडक्या बहिणी आज किती परेशान आहेत. बिचाऱ्या शेतात जाऊन ऊस तोडपाणी करणारे आहेत. आज त्यांना म्हणजे जे आता 1,500 रुपये महिना पडत होते खात्यामध्ये, बहिणीच्या खात्यामध्ये, आणि ते त्या 1,500 मध्ये त्यांचा परिवार चालत होता, घर चालत होतं, सगळं व्यवस्थित चालत होतं. त्यांना सवय झाली, भावाचे पैसे पडत आहेत आणि अचानक त्यांचं मध्येच आता यांनी बंद करून दिलेले आहेत. अटी शर्ती टाकलेल्या आहेत बहिणींना, आणि ते अटी शर्ती बहिणीला काय माहिती आहे, त्यांना कागद माहित नाही. शेतातच झोपणारे, शेतात काम करणारे आहेत. जसं पहिलं चालू होतं तसंच पैसे चालू राहिले पाहिजे. माझ्या आरोग्य दूतच्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.